अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी प्रयागराजमध्ये आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात एक मोठं विधान केलंय. देश कायद्याने चालतो आणि कायदा बहुसंख्याकांच्या मतावर आधारित असतो. त्यांनी मुस्लिम समुदायाच्या प्रथांचा थेट उल्लेख न करता म्हटलंय की अनेक पत्नी ठेवणं, 3 तलाक आणि हलाला यांसारख्या प्रथा स्वीकारार्ह नाहीत. महिलांचे हक्क आणि सन्मानावर जोर देत ते म्हणाले, आपल्या संस्कृतीत महिलांना देवी समान मानलं जातं. न्यायमूर्ती यादव यांनी हिंदू धर्मातील बालविवाह आणि सती प्रथा संपवण्यासाठी राजाराम मोहन राय यांच्यासारख्या सुधारकांचा दाखलाही दिला. ते म्हणाले, आपण सहिष्णू आणि दयाळू आहोत, त्यामुळे प्रथा सुधारणं आवश्यक आहे. त्यांच्या मते देशात समान नागरी कायदा लवकरच लागू होईल आणि तेव्हाच एक देश, एक कायदा, एक शिक्षा होईल. यावर देशभरातून संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच अनेकांकडून शेखर कुमार यादव यांच्या वक्तव्याचा निषेधही केला जातोय. शेखर कुमार यादव यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर.